नमस्कार, स्वागत आहे तुमचं सीमाज बेस्ट किचनमध्ये. तर कडक असा उन्हाळा आपला चालू झालेलाच आहे आणि या कडक उन्हाळ्यामध्ये भरपूर गरमी असते आणि या गरमीमध्ये आपल्याला थंडगार प्यायला खायला आवडते. तर आज मी बनवते मस्त अशी मखाना कुल्फी. तर विदाऊट शुगरची आज मी इथे कुल्फी बनवते, साखरेचा वापर न करता. चला मग रेसिपीला सुरुवात करूया. तर इथे आज आपण मखान्यापासून कुल्फी बनवणार आहोत. तर इथे मखाना घेतलेला आहे, नंतर इथे बदाम घ्यायचे आहेत आणि इथे ज्या हिरव्या बिया असतात त्या पंपकिनच्या त्या घेतलेल्या आहेत आणि नंतर इथे आपण वेलची घेतलेली आहे, खूप छान स्वाद येतो कुल्फीमध्ये. नंतर इथे मी खजूर घेतलेले आहे, त्यातील बिया काढून घेतलेल्या आहेत. आता आपण इथे कोमट दुधाचा वापर करणार आहोत. तर हे कोमट दुधामध्ये भिजत घालायचं आहे. अर्धा ते पाऊण तासासाठी किंवा 15 मिनिटासाठी सुद्धा तुम्ही हे भिजत घालू शकता. तर वरती झाकण ठेवूया. आता इकडे दूधही गरम करायला ठेवलेलं आहे अर्धा लिटर. तर अर्धा लिटरपासून आज आपण ही विदाऊट शुगरची कुल्फी बनवणार आहोत, मखाना कुल्फी. तर इथे आता दूध बऱ्यापैकी आपलं आटत आलेलं आहे. गॅसची फ्लेम स्लो ठेवूया. आता हे भिजलेलं आहे खूप छान ड्रायफ्रूटचं सर्व मखान्यासोबत. तुम्हाला जर ड्रायफ्रूटचं दुसरे काही घालायचे असतील इथे मखान्यासोबत भिजत, तर तुम्ही कोणतेही वापरू शकता. आता इथे मिक्सरचं भांडं घेतलेलं आहे आणि मिक्सरच्या भांड्यामध्ये आपण आता हे सर्व ड्रायफ्रूट्स दुधासोबत घालणार आहोत. तर इथे साखर किंवा गुळाचा वापर न करता आपण इथे सर्व ड्रायफ्रूट्स आणि खजूर घातलेले आहेत. तर याचाच गोडवा आपल्या कुल्फीला येणार आहे. तर इथे स्मूथ अशी पेस्ट आपली तयार झालेली आहे. अशीच हवी आहे आपल्याला ही पेस्ट. तर या पेस्टमुळेच आपली मस्त अशी रबडीदार मलाईदार कुल्फी बनणार आहे, एकदम टेस्टी. तर दुधामध्ये आता आपण ही पेस्ट घालूया. तर गॅसची फ्लेम बंद करायची आहे, मगच हे आपल्याला मिश्रण घालायचं आहे, म्हणजे पेस्ट घालायची आहे. कारण की जर दूध आपलं चालू असताना उकळतं, त्यामध्ये जर तुम्ही ही पेस्ट घातली तर गाठी होऊ शकतात. गॅसची फ्लेम बंद करूनच आपल्याला हे मिश्रण मिक्स करायचं आहे आणि नंतर आपल्याला हे मिश्रण मिक्स करून घेतल्यानंतर गॅसची फ्लेम चालू करायची आहे. स्लो गॅसवरती आपल्याला हे मिश्रण शिजवायचं आहे. तर बघू शकता कुठेही गाठ राहिलेली नाही, अगदी स्मूथ असं हे बॅटर झालेलं आहे. तर 1-2 मिनिटे आपल्याला हे शिजवायचं आहे. थोडासा घट्टसरपणा आला की गॅसची फ्लेम बंद करायची आहे. तर इथे आपलं हे तयार झालेलं आहे बॅटर. गॅसची फ्लेम बंद करूया आणि इकडे थंड करायला मी एका बाउलमध्ये काढून घेतलेलं आहे मिश्रण. थंड झाल्यानंतर आपण कुल्फी मोल्डमध्ये हे मिश्रण भरून घेणार आहोत. तर इथे आपण कुल्फीचा मोल्डचा वापर करणार आहोत. तर हे कुल्फी मोल्ड मी मिशोवरून मागवलेलं आहे. तुम्हाला जर हवं असेल कमेंटमध्ये लिंक असं टाईप करा, मी तुम्हाला याची लिंक सेंड करेन. तर अशा पद्धतीने इथे आपण मोल्डमध्ये हे मिश्रण भरलेलं आहे कुल्फीचं. वरती झाकण लावायचं आहे आणि आता स्टिक आहे तीही लावून घ्यायची आहे. तर इथे आपण सर्व अशा कुल्फी मोल्डमध्ये मिश्रण सर्व भरून घेऊया आणि यासोबत इथे ट्रे पण भेटलेला आहे कुल्फी मोल्डचा. तर या ट्रेवरती अशी ही कुल्फी मोल्ड ठेवायची आहे आणि ही फ्रीझरला आपल्याला लावायची आहे. तर मी रात्रभर ही कुल्फी लावलेली आहे फ्रीझरला, म्हणजे सेट करायला ठेवलेली आहे. तुमच्याकडे जर वेळ नसेल जास्त वेळ, तर तुम्ही 4-5 तासासाठी ही फ्रीझरला सेट करू शकता, तरी पण कुल्फी आपली मस्त सेट होते. तर दुसऱ्या दिवशी मी फ्रीझरमधून ही कुल्फी काढलेली आहे. तर मस्त अशी ही सेट झालेली आहे. तर आता ही कुल्फी आपण थंड पाण्यामध्ये थोड्या वेळ बुडवायची आहे किंवा नाही बुडवली ती चालेल, कारण की थोड्या वेळ अशी बाहेर ठेवली तरी ही कुल्फी आपली मस्त अशी अलगद निघते. थोडी अशी हातावरती आपल्याला रोल करून फिरवायची आहे, जेणेकरून ती कुल्फी थोडीशी मोकळी होईल आतून. तर वरचं झाकण आहे ते काढून घेऊया आणि अशी अलगद काढून घेऊया. तर बघू शकता कुठेही कुल्फीला चिकटलेलं नाही मिश्रण हे कुल्फीचं. तर मस्त अशी ही अलगद आपली कुल्फी निघत आहे. तर हे प्रोडक्ट पण खूप छान आहे आणि मस्त असं मिश्रण आपलं तयार झालेलं आहे. मिश्रण जर छान नसेल, म्हणजे तुमचं बरोबर नसेल, परफेक्ट बनलं, तर कुल्फी आपली चांगली होणार नाही. तर परफेक्ट सर्व झालेलं आहे. तर अशा पद्धतीने मी सर्व कुल्फ्या तुमच्यासोबत काढून दाखवलेल्या आहेत. कुठेही तुटलेली नाही आणि मस्त अशी क्रीमी तयार झालेली आहे. वरतून पिस्त्याने आणि गुलाबाच्या पाकळ्याने आपण गार्निशिंग करणार आहोत. तर ज्या लोकांना साखर खायची नाही त्या लोकांसाठी खूप खास ही रेसिपी आहे. तर ही रेसिपी तुम्ही पण नक्की ट्राय करा, मखाना कुल्फी. जे लोक वेट लॉस करतात त्यांच्यासाठी पण ही खास कुल्फीची रेसिपी आहे, मखाना कुल्फी. तर ही रेसिपी तुम्हाला कशी वाटली तुम्हीही बनवा आणि कमेंटमध्ये सांगा कशी झाली आहे. तर याआधी पण मी भरपूर अशा कुल्फी आणि आईस्क्रीमच्या रेसिपी बनवलेल्या आहेत. त्या सर्व लिंक मी डिस्क्रिप्शनमध्ये दिलेले आहे, तिथे तुम्ही जाऊन चेक करू शकता. तर ही रेसिपी तुम्हाला आवडली असेल तर चॅनेलला माझ्या लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. भेटूया पुढच्या रेसिपीमध्ये. तोपर्यंत मस्त खा आणि स्वस्त राहा. बाय बाय.